नमस्कार. महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून, यांच्या नावावर आपण ITIचे नाव ठेवलं आहे असा जिजाऊने वंदन करून, अहिल्याबाई होलकर ज्यांचे आता 300 वर्ष चालले त्याने वंदन करून, ज्यांचे प्रेरणातून आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा डिझास्टर मॅनेजमेंटचा काम सुरू केला आहे. अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट असा श्रद्धेय अनिरुद्ध बापूंना वंदन करून, इथे उपस्थित श्री सुनील मंत्रीजी, पंकज पाठकजी, ITIचे सर्व प्रिन्सिपल्स आणि माझे विद्यार्थी बंधू भगिनींनो, वेळेची मर्यादा आहे. आपण हा टेक्निकल सेशन आहे. तो टेक्निकल सेशनमध्ये जास्त काय माझ्यासाठी बोलण्यासाठी नाही आहे. ते जे टेक्निकल लोक इथे आपलं शिक्षण देणार त्यासाठी तुम्ही आले ते तुमच्याशी बोलतील. मी पूर्वीपासून अनिरुद्ध बापूचे कार्यक्रमामध्ये जातो, नेहमी त्यांचे ऐकतो, त्यांचे व्याख्यान सुनतो. त्याने तेच भेटला पण माझ्या 2-3 वेळा माझा अवसर मिळाला. अनिरुद्ध बापू आपले सर्वांसाठी, आपल्यामध्ये कोणी त्याने भेटले की नाही भेटले मला माहीत नाही. आपले वडिलांना विचारते, कदाच त्याने त्यांच्या काय व्याख्यान ऐकलं असेल. पण अनिरुद्ध बापूचे जीवनामध्ये यांनी जे पुस्तक लिहिली आहे, जे व्याख्यानमध्ये जे सांगतात ते 25 वर्षाच्या नंतरची समस्या त्यांचे निराकरण, 50 वर्षानंतरची समस्या त्यांचे निराकरण, अशी त्यांची दूरदृष्टी आहे. 20 वर्षापूर्वी त्याने हा सांगितला होता की आता आपण सर्व काही करताय, पण जे साधारण विद्यार्थी आहे, कॉलेजचे विद्यार्थी, स्कूलचे विद्यार्थी, त्याने सर्व प्रशिक्षण दिलं पाहिजे. आणि त्यामध्ये डिझास्टर मॅनेजमेंट त्याने अनिरुद्ध बापू डिझास्टर मॅनेजमेंट सुरू केला. आता आज हा प्रथम सेशन आहे. आपण भाग्यवान आहे की आपला इथे हा प्रथम सेशन सुरू होत आहे. हळूहळू पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू होणार आहे. आणि त्याशिवाय आता मी सुनील मंत्रीजीशी बोलत होतो, ते सेल्फ डिफेन्सचा पण धडा आपण शिकवणार आहे. आपले सेल्फ डिफेन्स शिकायला आहे ना सर्वांनी, ते पण ते सुरू करणार आहे. माझ्या आपल्या सर्वांना रिक्वेस्ट राहील की ते एज्युकेशन शिका, मशिनरी शिकवा, पण त्याशिवाय साधारण जीवनामध्ये जे आपण काय हे जे ॲडिशनल एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी ज्याला सांगतो ते आपल्यासाठी योग्य आहे. आपला आजच्या हा समारंभाचा आधार घेऊन मी एक घोषणा करू इच्छितो. आपण या जूनपासून पूर्ण महाराष्ट्र सर्व 427 ITIमध्ये 6 नवीन कोर्स इंट्रोड्यूस करत आहे. आपण पण जे ओल्ड स्टुडंट्स आहेत ते पण त्यामध्ये शिफ्ट करू शकता. आणि त्यासाठी आपण योग्य मशिनरी, इक्विपमेंट, टीचर सर्वच्या व्यवस्था करणार आहे जूनच्या सेशनमधून. त्यामध्ये सोलर टेक्निशियन, मेकॅनिक ऑफ इलेक्ट्रिक व्हेकल ते आता वेळेची गरज आहे. ड्रोन टेक्निशियन, 3D प्रिंटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इंडस्ट्रियल रोबोटिक्स, असे 6 सब्जेक्ट मी आपला मध्ये घोषणा करत आहे. जे काही विद्यार्थी मला सर्व इथे प्रिन्सिपल्स, टीचर्सने रिक्वेस्ट आहे की आपण जे काय आपला इथे हा झाला नाही, हा अडचण आली, हा आता सोडू द्या. आता माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगितलं आहे की महाराष्ट्र पुढे जाणार आहे. तर महाराष्ट्र पुढे जाणार आहे म्हणजे कसा जाणार आहे? सर्वांना आपापला रोल केला पाहिजे. आज जे आपण इथे पूर्वी एक सुरू केला होता BVGच्या बरोबर, ते आता मला कळलं की ते योग्य त्यामध्ये स्टुडंट्स नाही आहे की इंटेक नाही. हा काय बरोबर स्थिती नाही आहे. हा तुमची रेस्पॉन्सिबिलिटी आहे. जे ते आपल्या भरोसावर लोक येतात, आपण काम सुरू करता. स्वतः त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेने हा सुरू केला होता. हा चांगला चालला पाहिजे. मी प्रेसच्या समोर सांगतो, सर्वांच्या समोर सांगतो, आमच्याकडे काही कमी असेल ते पण मी स्वीकार करू. ते तुम्ही आता 1 महिन्याच्या नंतर थोडा आढावा घेणार आहे. त्यापूर्वी तुमची रेस्पॉन्सिबिलिटी राहील की हा काम, ते जे आपली क्लासेस आहे ते क्लासेस चांगली सुरू केली पाहिजे. त्यामध्ये कोर्सेसचं ॲडिशन करायचं करा. आपण फक्त उद्घाटनासाठी काही करत नाही आहे. आपण लोकांच्या जीवनमानामध्ये परिवर्तन करण्यासाठी हे सर्व करत आहे. आता सुनील मंत्रीजी आपल्याशी बोलले आहे, ते कार्यक्रम होणार आहे आणि ते हे आज काळाची गरज आहे. सिव्हिल डिफेन्स, मी फक्त एक गोष्टी सांगून माझ्या बोलणं थांबवतो. एक तो ते जे आपले
अनिरुद्ध बापूचे घोष वाक्य माझ्या असे मंत्रीचे रिक्वेस्ट राहील की एक आपला ते हा सर्व पब्लिसिटी मॅटेरियलमध्ये किंवा जे काय त्यामध्ये हा लिहून द्या. अवधाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोके, सबके जीवन में सुख लाएंगे, सबके जीवन में आनंद लाएंगे. और ये केवल वो बोलते नहीं है, उनका सारा जीवन इसी में निकल गया. लाखों उनके अनुयायी हैं. जब वो मेडिकल कैंप करते हैं महाराष्ट्र के छोटे छोटे गांवों में, तो 10-10 लाख लोगों को उसका फायदा होता है. 7 दिन का मेडिकल कैंप होता है, आधे दिन 1 दिन का नहीं होता है. त्याने एक 10 दिवसापूर्वी ब्लड डोनेशन कॅम्प केला होता. 1 दिवसामध्ये 15,000 पेक्षा जास्त लोकांनी ब्लड डोनेट केला. हे 1 दिवसाची नाही आहे, ते काय राजनीतीमध्ये नाही आहे, ते काय त्याने पद्मश्री नको, पण त्याने समाजाचं उत्थान केलं पाहिजे. समाजामध्ये जे काय आपल्या मुलामुलीसाठी चांगला करू शकतात ते त्याचा प्रयत्न आहे. मग आपल्या सर्वांना विनंती राहील की हा कार्यशाळाचा तुम्ही लाभ घ्यावा. तुमच्या मेंटल अपलिफ्टमेंट होईल. हा फक्त सिव्हिल डिफेन्स फक्त एक कोर्स नाही आहे, ते आपले मेंटल अपलिफ्टमेंटची एक प्रक्रिया आहे. त्यामध्ये तुम्ही भाग घ्यावा. परत एक वेळा जे इथे कोण टीचर्स कोण कोण शिकवणार आहे ते? अच्छा, आप शिकायचे. अच्छा अच्छा, ठीक आहे. मी इथे थांबतो. तुम्ही सर्वांना शुभेच्छा. आणि हे काय सिव्हिल डिफेन्सची गरज आपल्या फक्त युद्धामध्ये पडती असा नाही आहे. काही झाला तर सिव्हिल डिफेन्सची गरज असते. आणि ते कुठे आग लागली, कुठे भूकंप आला, कुठे पाणी वाढ आली, काय झाला तरी पण सिव्हिल डिफेन्सची गरज असते. आणि आपण सर्वजण हा जे काही ते शिकवणार आहे ते मनापासून शिकवा अशी सर्वांना विनंती करतो. थांबतो.